अकोला खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसतोय। अकोला खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामामुळे नैसर्गिक पाण्याचा निचरा बाधित झाल्याचा आरोप करत हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय। निचऱ्याची व्यवस्था नसल्यामुळे 300 पेक्षा अधिक एकर शेतातील 3 ते 4 फूट पाणी साचून पिकांचं आणि जमिनीचं मोठं नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला। वारंवार तक्रारी करून देखील दखल न घेतल्यामुळे संतप्त शेतकरी पाण्यात उतरले आणि नुकसान भरपाई तसंच संबंधितांवरती कारवाईची मागणी केली जाते। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई। तर शेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकतेच पेरणी केलेली होती आणि त्यांचे अंकुरलेले पीक पूर्णतः वाहून गेलेले आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत। असे 1-2 नव्हे तर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मरण यातना सोसाव्या लागत असून त्यांना काय करावे हे सुचत नाहीये। शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। इकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये बोगस बियाण आणि बोगस खताचा मुद्दा आता तापलाय आणि या मुद्द्याला घेऊन धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत। यावेळेला शेतकऱ्यांनी गळ्यामध्ये 500 रुपयांच्या बंडलच्या माळा आणि 100 रुपयांच्या बंडल हातामध्ये घेतलेत आणि काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी बोगस खताचा ट्रक कृषी विभागाला पकडून दिलेला होता। मात्र केवळ 2 शेतकऱ्यांनाच याची नुकसान भरपाई देण्यात आली। ट्रक चालकावरती आणि खत दुकानदारावरती कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही आणि त्याचाच निषेध म्हणून जो मोबदला मिळालाय तो गळ्यामध्ये घालून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच घोषणाबाजी केलेली आहे आणि हे आंदोलन सुरू केलेलं आहे। जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे धाराशिवचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। धाराशिव जिल्ह्यात बोगस खत व बोगस बियाणाला शेतकरी वैतागला असून आता शेतकरी रस्त्यावर उतरलाय। धाराशिव जिल्ह्यात काही शेतकरी आपण बघतो की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे खिशात तसं बंडला आणि नोटाच्या माळा घेऊन जे आहे ते शेतकरी बसलेले आहेत। काही दिवसापूर्वी आपल्याला माहिती की याच शेतकऱ्यांनी बोगस खताचा ट्रक जो आहे तो पकडून दिला होता, मात्र कार्यवाही शून्य झाली। यांना भरपाई मिळाली पण मात्र बाकीच्या शेतकऱ्यांना मिळाली नाही आणि त्याच भरपाईच्या नोटा घेऊन जे आहे ते शेतकरी बसलेत। तुम्ही बोगस खताचा ट्रक पकडून दिला होता, काय कारवाई करण्यात आली त्यानंतर, आता काय परिस्थिती आहे? कारवाई त्यांच्या सांगण्यात तुम्हाला म्हणजे कृषी अधिकाऱ्याला आम्ही मोरे साहेबाला जाताना त्याशी भेटलो होतो। ट्रक जे आणलो होतो आम्ही त्याच्या मागे आम्ही गेल्या वर्षी पकडलो होतो। त्यांनी म्हणले कंपनीला अजून एक चान्स दिला जाते, पुण्याचा रिपोर्ट जर फेल आला तर अजून एक त्यांना कंपनीला 3 चान्स दिले जातात। मी म्हणली कशामुळं, काय नेमकं कारण, असं का? मग आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कंपनीवाले आले। कंपनीवाल्याने म्हणले तुमचं नुकसान देता आणि तुम्ही ग बसा। मग आम्ही विचार केलो, कारण जर बारलाचे असं आले। किती नुकसान दिले तुम्हाला? माझ्या 400 बागा आम्ही खरेदी केलो होतो, 400 पिशव्याचे पैसे देऊन आम्हाला त्यांनी आणि वर मला 2,60,000 रुपये नुकसान दिले आहेत। हे ते पैसे त्याच्यात हा त्याच्यात पैसे आहेत। त्यांनी कृषी अधिकारी म्हणते ते तुम्हाला रुपया भेटत नाही, कारण का पुण्याच्या आयुक्तपासून सूरज मांढरे साहेब जे आहेत तिथून जे इथं खालीपर्यंत सेटलमेंट असते त्या पोत्याला ह्या कोण हात लावू शकत नाही। ही कंपनीचे मालक का साधे नसतात, तुम्ही नादाला लागू नका। तुमचं म्हणणं आहे की हे पैसे जसे तुम्हाला मिळाले इतर शेतकऱ्यांना मिळाले? हा, सर्व शेतकऱ्यांना नुकसान मिळालं पाहिजे। जी सोयाबीनचं जे नुकसान आहे आता ह्याचे दुकुल मालक आरोतरीवर भाषा जी बोलते ती माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला ह्यांना दुकुल नुकसान मिळालं पाहिजे। इतर शेतकऱ्यांना सुद्धा मिळालं पाहिजे। कारवाई झाली, त्या कारवाईचे पैसे मिळालेत, मग आणखीन काय मागणी आहे तुमची? आमची मागणी कारवाई होऊन शेतकऱ्याचं पोट भरते का दादा? भरते का सांगा, तुम्ही सांगा। नाही भरत। ही कारवाई जशी केली कलेक्टर साहेबांनी तसंच या माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला जसं आम्हाला ही नुकसान भरपाई दिली तसं सर्व शेतकऱ्याला धाराशिव जिल्ह्यातील जे बियाणं असेल, खत असेल, डुप्लिकेट त्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। ही कारवाई मान्य नाही थोडक्यात? हा, ही कारवाई मान्य नाही। कारवाई करा पण आमचं नुकसान पहिला द्या, पहिला नुकसान द्या ना शेतकऱ्याचं। आपल्यासोबत बियाणे न उगवल्याच्या अनेक तक्रारी धाराशिव जिल्ह्यात आहे। 200 जवळपास एकरवर शेतकरी आहेत। तुमचं बियाणं नाही उगवलं, तुम्ही आज आलात, काय नेमकी भूमिका तुमची? आमची एकच मागणी आहे, आमचं बियाणं कसलंही उगवलेलं नाही, आम्हाला पूर्ण नुकसान भरपाई मिळावी एवढीच अपेक्षा आहे आमची। म्हणजे सगळ्या बॅग- आम्हाला एकरी किमान 40,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी। हे जर सगळे बघितले शेतकरी तर हे सगळे बियाणे न उगवले किंवा बोगस खतानं बाधित असलेले शेतकरी आहेत। आपल्याला सध्या माहिती आहे खरीप हंगाम आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना खत आणि बी बियाणं हे चांगल्या क्वालिटीचं मिळावं यासाठी सगळे प्रयत्न केला जातो। मात्र काही दिवसापूर्वी बोगस खत सापडलं, त्याची कारवाई झाली, जी कारवाई झाली ती 2च शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई झाली, इतर शेतकऱ्यांनी द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जे आहे ते आता हे आंदोलन सुरू केले। जोपर्यंत प्रशासन यावर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज मराठी, धाराशिव। पुढची बातमी आपण बघूया। माळशेज घाटामध्ये वाऱ्याचा कहर पाहायला मिळालाय। निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटामध्ये पावसाळी पर्यटनाला जाणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा ठरणारी घटना समोर आली आहे।
माळशेज घाटात अत्यंत सोसाट्याचा वारा वाहायला सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक दुचाकीस्वारांना वाहनांवरती नियंत्रण ठेवता आलं नाही आणि ते थेट रस्त्यावरती कोसळले. या संपूर्ण घटनेचा थरार एका व्हिडिओमध्ये बघायला मिळतो. सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात हा व्हायरल होतोय आणि पर्यटकांमध्ये सध्या यामुळे भीतीचं वातावरण प्रवास करताना निर्माण झालंय. पुण्याचा माळशेज घाट निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो. मात्र अचानक वेगाने वारं वाहू लागलं आणि या वाऱ्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना याची मोठी अडचण निर्माण झाली. दुचाकीचा तोल जाऊ लागल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना बाजूला थांबावं लागलं. दापोलीतील हरणे राजवाडीवरती आता पुन्हा दरडीचं संकट घोघावतंय आणि डोंगर माथ्यावरून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे तब्बल 60 कुटुंबांचा जीव धोक्यात असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप आहे. ज्या डोंगराने यापूर्वी 2 घरं गाडत 8 जणांचा बळी घेतला, त्याच डोंगराच्या पायथ्याशी आज सुद्धा कुटुंब जीव मुठीत धरून राहत आहेत. वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. पुणे राजेवाडीच्या डोंगरामध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळे इथल्या वाडीला धोका निर्माण झालेला आहे. ग्रामस्थ आता भयभीत झालेले आहेत. माझ्यासोबत हरणे राजवाडी इथले ग्रामस्थ आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, डोंगरामध्ये उत्खनन होतंय, तुमच्या वाडीला आता धोका निर्माण झालेला आहे. किती तुमच्या मनामध्ये भीती आहे? भीती म्हणजे आता पहिले म्हणजे ह्या सगळा डोंगर हा पुणेकर आणि इतर कोणी लोकांनी हा विकत घेऊन त्याच्यावरती चांगले बंगले हायफाय असं राहण्याचे सगळं करतायत सी व्ह्यू दिसण्यासाठी. त्यासंग आम्ही त्याच डोंगराच्या पायथ्याशी राहतो, तर तिथं आम्हाला दरड कोसळण्याची खूप भीती आहे की कधी दरड येऊ शकतो. आम्ही रात्रंदिवस जागेच राहून तिथं घरी राहतो. त्यामुळे आम्हाला शासनाकडनं अजूनपर्यंत पाठपुरावा झाला नाही. 2010 साली दरड कोसळली होती, तिथपासून अजून काय शासनाने पाठपुरावा केलेला नाही. 2010 मध्ये दरड कोसळली होती. त्याच्यात माझी 2 घरं गेली होती. माझा भाऊ गेला, वहिनी गेली आणि छोटी छोटी मुलं गेली होती. त्या शासनाने अजून तरी काय त्याच्यावरती पाठपुरावा केलेला नाही. आणि आता कशी जागा व जमिनी विकलेली आहेत सर्व. त्याच्यात लवकरात लवकर शासनाने काळजीपूर्वक विचार करावा, एवढं. उत्खनन सुरू आहे अजूनही, त्याचा तुम्हाला धोका आहे का? धोका आहे. आमची हे दरड आहे, दरडीच्या खाली वाडी राहते. राजवाडी म्हणून आहे, गाव आहे, तिथे सर्वजण राहतात. इतका पाऊस असतो, आम्ही जाणार कुठे, राहणार कुठे? त्या सुविधा करावी शासनाने. उत्खनन असे करतात की बिनधास्त कोणाची भीती नाही या पद्धतीने उत्खनन करतात. अशी 2-3 घटना आता पण होऊन गेलेत, जशी की थोडीफार अशी दरड खाली कोसळली आहे पण, आणि त्याच्या शेजारी घर आहेत. कारण तिथं वर खाणल्यामुळे तिथलं पाणी तिथं जिरून खाली सरकण्याची भीती असते, दरड खाली येईल म्हणून. त्याच्या पायथ्याशीच आम्ही राहतो. ती दरड तिथनं खाली कोसळली तर आमच्या डायरेक्ट घरावर येईल, अशी परिस्थिती झाली. पण शासन याकडे अजिबात नाही. फक्त स्लिपा पावत्या द्यायला महिन्याच्या मे महिना सुरू झाला का पावत्या देईल की तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात, तुम्ही घरं खाली करा म्हणून. पण ह्याचा वरतीच जर इलाज केला तर काहीतरी होऊ शकतं ना. आणि आता सुद्धा राजरोसपणे इथे वरती इतक्या मोठ्या प्रमाणात उत्खनन चालू आहे की असं वाटतं की आता कुठल्याही क्षणी दरड कोसळू शकते जेव्हा मुसळधार पाऊस होतो. आणि या डोंगरामध्ये भल्या मोठ्या दगडी आहेत, त्याच्यामुळे कुठल्या वेळेला कुठली दगड आपल्यावरती येईल किंवा कधी मातीचा खच आपल्यावरती येईल आणि आपण ढिगाऱ्याखाली जाऊ, याची प्रत्येकाच्या मनात अत्यंत भीती असते. आणि दिवस रात्र सगळ्यांचा जीव टांगडीला असतो, परंतु प्रशासनाचं याच्याकडे कुठलंच लक्ष दिलेलं नाहीये. नक्कीच या डोंगरामध्ये बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे आणि त्यामुळे हरणे राजेवाडीला धोका निर्माण झाला आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हरणे, रत्नागिरी. इकडे छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन DMIC परिसरामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय. बिडकीन DMIC परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी साचलेलं आहे. अनेक रस्त्यांवरती गुडघाभर पाणी साचल्यामुळे दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची वाहतूक ही संथगतीने सुरू आहे आणि काही ठिकाणी वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय.